मोठी बातमी समोर येते। साताऱ्यातल्या सार्वजनिक शौचालयात विद्रूप पुतळा ठेवल्याचा प्रकार घडलेला आहे। कुणीतरी खोडसाळपणा केलेला आहे। कपड्याच्या दुकानातील पुतळ्याला ओढणी घालून रात्रीच्या सुमारास तो महिलांच्या शौचालयामध्ये ठेवला आणि या प्रकारामुळे महिला चांगल्याच भयभीत झाल्या होत्या। स्थानिक महिलांनी संबंधितांवरती कडक कारवाई करावी अशी आता मागणी होती आहे। अधिक माहिती घेऊयात, संतोष नलावडे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। संतोष, हा अतिशय केविलवाणा घाबरवण्याचा प्रयत्न जो आहे तो करण्यात आलेला आहे, काय नेमका प्रकार? नक्कीच प्रज्ञा, खरं तर सातारा शहरातला जो रविवार पेठ परिसर आहे या ठिकाणी एक महिला सार्वजनिक शौचालय आहे। या ठिकाणी रात्री लाईट गेली होती आणि या लाईट गेल्यानंतर या भागामध्ये काही खोडसाळ लोकांनी या ठिकाणी एक पुतळा जो असतो, जो कपड्यांच्या दुकानामध्ये असतो, तो कपड्यांच्या दुकानातील पुतळ्याला चादर लपेटून एक महिला तिथे बसवली होती आणि या दरम्यान ज्या काही महिला त्या ठिकाणी जात होत्या त्या महिला अचानक तो पुतळा बघून भयभीत होत होत्या। त्या दरम्यान काही स्थानिक नागरिकांना त्या ठिकाणी सांगितल्यानंतर बराच वेळ तिथं पाहणी केल्यानंतर ते लक्षात आलं की हा पुतळा आहे। मात्र त्या दरम्यान लाईट देखील गेल्यामुळे बरंचसं वातावरण त्या ठिकाणी भयभीत झालं होतं, कारण तो दिसताना जरी आपण पाहिलं तर असा पांढऱ्या चेहऱ्याचा जो पुतळा आहे तो दिसून येतोय। त्यामुळे या ठिकाणच्या जे स्थानिक महिला आहेत त्यांनी संबंधितांवर कडक कारवाईची मागणी केलेली आहे। प्रज्ञा, नक्कीच धन्यवाद संतोष या संपूर्ण माहितीसाठी। आपण ही दृश्यही बघतोय, सार्वजनिक शौचालयामध्ये खोडसाळपणा करण्याचा प्रयत्न कुणीतरी केलेला आहे आणि अशा पद्धतीने हा पुतळा ठेवण्यात आलाय जेणे योग्य महिला घाबरतील।